नाश्ता पण करतले. गजाननचा वडापाव खातले आवडीचं असं माझ्या, त्याच्यामुळे तो खातले आणि शॉपिंग. चला तरी पण ह्या माझा बॅकग्राऊंड मस्त भेटलेला असा, म्हणजे असं मी इथे व्हिडिओ काढू शकतो, जास्त नको, बाकीचं सगळं दिसतं रिझल्ट. ठीक आहे चला. तुम्ही बघितलं ना आजपर्यंत खूप सपोर्ट केलात, त्याच्यामुळे माझे आता 550पर्यंत सबस्क्रायबर होत दिलेले असं. ह्याच्यापुढे आपण 1000 पण करू. आपला सिल्वर प्ले बटन पण आपण लवकरच घेऊन येऊ 1 लाख करून. तुम्ही तेवढा सपोर्ट पण करता असाल. मध्ये मध्ये तुमका मालवणी भाषेत पण बोललेला आईच्या गावाचा बोललेला तुमका ऐका घेतला, मराठी पण मिक्सा. सो वेलकम टू अवर न्यू ब्लॉग गाईज. आणि आज आपण चाललो आहे शॉपिंगसाठी. आपली जी एक ट्रिप आहे जी तुमच्यासाठी सगळ्यांना सरप्राईज आहे, तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे. आणि काय बघत होती तो पसारा तर असतोच घरात, पाहिजे प्रत्येकाच्या घरात असतो गाईज. सो आत्ता आम्ही चाललो आहे ठाण्याला. मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत, तर आजचा ब्लॉग हा शॉपिंग ब्लॉग असेल आणि ठाण्यात जे काय आम्ही घेणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला, मी रेडी झालो आहे, बायको पण रेडी झाले. हॅलो कर, हॅलो कर, हॅलो. सो चला मित्रांनो, आत्ता मी प्रॉपर रेडी झालो आहे, बाईक काढतो आणि आता डायरेक्ट ठाण्याला भेटतो. कारण आज डे 2 आहे. आपण 30 डेजचा चॅलेंज घेतलेला डेली व्लॉगचा, तर बघूया आता कसं काय होतं आहे. ते होईल. आपण पॉझिटिव्ह राहायचं, करण्याची हे ठेवायची, सगळं होतं, फक्त केल्याची नाही होत आहे, केले पाहिजे. आधी केली पाहिजे, बरोबर ना. आधी केळी खा आणि मग तुम्ही करा. चला. सो मित्रांनो, आत्ता आम्ही आलो ठाणा स्टेशनला. गाडी पार्क केली गावदेवीच्या इथे मस्तपैकी. 1-2 शॉपमध्ये मी गेलेलो, पण मला ना हे नाही भेटलं, काय नाही भेटलं की मला जे कपडे घ्यायचे आहेत ते भेटले नाही तसे. सो त्याच्यामुळे म्हणजे मला स्वेटर घ्यायचे नाही, ट्रिपला जातो तर थंडी वाजेल, तर म्हणून मी ते गाडी लावली, पार्किंग केली आणि म्हटलं आता जातो स्टेशन साईडला. मला एकाने सांगितलं टिपटॉप हॉटेल आहे तिथे भेटणार आहे. सो तिथे जाऊन बघतो. दमायला तर भरपूर झालं आहे आणि काय विषय आहे की थंडी असून पण गरम होतं आहे. काय बोलायचं आता ह्याला, काय गं. चला आता आम्ही आलो स्टेशनला आहे बघा मस्तपैकी. बायको पण आहे सोबत. आता मस्तपैकी नाश्ता पण करतले. गजाननचा वडापाव खातले आवडीचं असं माझ्या, त्याच्यामुळे तो खातले आणि शॉपिंग. चला दाखवतो तुम्हाला. सो फायनली मित्रांनो, आपण हे बघा कुठे आलेलो आहे, न्यू गजानन वडापाव. आणि आता मी वडापाव खाणार आहे, मला तो खूप आवडतो. आता बाईक चित्र माझ्यासाठी एक वडापाव घे मस्तपैकी. आणि अजून मी कॅमेराला ना स्क्रॅच गार्डला नाही लावलं, त्याच्यामुळे ही पिशवी घेऊन, हां मला एकच पाहिजे. सो ही पिशवी घेऊन फिरतो, म्हणजे तो आतमध्ये टाकायला बरं. बाईक वडापाव घेते आणि आत्ता मी खातो पहिला वडापाव. तो वडापाव आलेला आहे, आता मी मस्तपैकी खाऊन घेतो. तू घे नको, बायकोला नको आहे, स्वतः मी खाऊन घेतो. ते संध्याकाळी वगैरे काय नसेल, आपण बघू आता. तर मस्तपैकी वडापाव खाल्लेलं असं आहे. इथे ना ते छोट्या पोरांचे सगळे हे भेटतात इलेक्ट्रॉनिक, हे पाहिजे दुकान. तर आम्ही आता वडापाववाल्याच्या ज्या गल्ली आहे ना तिथून बाहेर पडलो आहे आणि वडापाव मस्तपैकी खाल्लेला असेल. हे का आवडतं, पण ह्याचा पोट भरलेला होता त्याच्यामुळे ह्यांना खाऊ नाही. आणि आत्ता आम्ही चाललो आहे स्वेटर बघायला, तर बघू आता कुठे भेटते ते तुम्हाला दाखवतो. आम्ही त्या साईडला गेलेलो, कुठे जायचं तुम्हाला, कुठे गेलेलो आपण ते बाबा. मी ठाण्यात राहत नाही त्याच्यामुळे लफडा होतो, पण मी सांगतो तुम्हाला. मी मँगोच्या त्या लाईनने सरळ खाली गेलेलो, तिथे 1-2 शॉप आहेत, तिथे विचारलं, पण तिथे जरा कॉस्टिंग आमच्या प्रमाणेपेक्षा जरा जास्त सांगितले. सो आम्ही इथे आता मार्केटमध्ये सर्च करतो आहे, बघूया. आणि जर तुम्ही वडापाव खाल्ला असेल इथला तर कमेंटमध्ये सांगा मला कसा लागतो तो. आणि चला आता मी चाललो कपडे बघायला. चलो. सो मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहे शॉपिंग करून. पाय एकदम गळ्यात दिले. काय गो, पाय गळ्यात दिले की नाही, पूर्ण पाय गळ्यात दिले. आता जातो घरात आणि मग तर डायरेक्ट घरीच जाऊन भेटतो तुम्हाला आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं आहे ते. चला. सो गाईज, आम्ही आता घरी आलेलो आहे. आपली ही वॉल पेंटिंग प्रॉपर झालेली नाही तरी पण ह्या माझा बॅकग्राऊंड मस्त भेटलेला असा, म्हणजे असं मी इथे व्हिडिओ काढू शकतो, जास्त नको, बाकीचं सगळं दिसतं जाडेचा. ओके बरोबर. सो आत्ता काय करूया माहिती आहे का, आम्ही आलो मस्तपैकी संध्याकाळी
5 वाजलेले. आलो आणि थोडा आराम केला कारण संडे होता. सो आता मी काय करतो आहे, मी तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे ते. थंडीसाठी मी जॅकेट पण घेतलं आहे कारण ट्रिपमध्ये जाताना थंडी वाजली तर करायचं काय ना. सो त्यासाठी मी जॅकेट घेतलं आहे. जॅकेट वगैरे चांगल्या क्वालिटीचं होता. मला काही शूट करू भेटत नाही कारण आम्ही तेव्हा गरमी पण खूप होती. बरं थोडे आहेत शॉर्ट ते मी टाकलेत, ते तुम्ही बघितलंच असाल, तुम्हाला आवडले असतील याची मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला आताचं मी तुम्हाला दाखवतो क्वालिटी कशी काय आहे वगैरे. आणि चला मी आता पहिले दाखवून देतो तुम्हाला आणि मग तुमच्या जास्त वेळ घेणार नाही. सो चला, आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला. सो काहीच हे बघा, आम्ही एक बुरनूस घेतलो. आमच्याकडे एका बुरनूस म्हणतात, पण ही चादर आहे चांगल्या फुटेची, सॉफ्ट असं बघा, बघू शकता एकदम सॉफ्ट अशी असं सॉफ्ट. सो ही आम्ही घेतलो थंडीसाठी. आजोबांसाठी ना आमच्या आजोबा पण येत आल्यात ट्रिपला. सो तेव्हा पण तुमची पण ओळख करून देतो. तुम्ही बघू शकता माझे आजोबा खूप छान आहे, तुम्हाला आवडतील. जरा जुन्या जमान्यातल्या पण चांगले असत. ह्या तर बाबूचा असा, त्या का आमच्या बाबू देवचा होता. आणि ह्या खायचं जॅकेट आहे, ह्या वेगळा असा मी घेतल्या तर तुमचं दाखवते फटाफट. बाकीचं तुमचं मी नंतर दाखवतंय. खुर्च्या सिंपी सो काय ते बघ तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये इथे जरा स्टँडला लावतो म्हणजे तुम्हाला कसं प्रॉपर दिसेल. असं घुसवतो याच्यामध्ये. ठेवलंय का बरोबर होतो. जरा मोठा करते, पकडतेस का जरा. आतमध्ये पण ना खूप सॉफ्ट असावं. जवळ दाखवू शकतो तुला दिसता काय माहीत नाही, पण मी तुला घालून पण दाखवते का. इथे एक्स्ट्रा पॉकेट आता घालून दाखवतो. परफेक्ट असा. आणि इथे का टोपी असा एक्स्ट्रावाली तुम्ही बघू शकता. म्हणजे केस बाहेर येईल वाटतं. अरे बघा असं करतोय ना आता परफेक्ट असं. कसं वाटतं काहीच कमेंट करू सांगा. बारक्या पोराचा टोपरा दिल्याने आहे बघा. ठीक आहे, चला तर तुम्ही बघितलं ना कसं वाटतं ना. आवडलं असेल तर नक्की सांगा. आणि ही टोपी मी आजोबा का घेतलं कान टोपी आईला काहीच ह्याच्यामध्ये पण हे बघा कसलं सॉफ्ट आहे. एक नंबर, मस्त परफेक्ट फिट होता. ट्रिपसाठी मी प्रॉपर रेडी झालेलो असेल. चला आता आपणच जाऊया लगेच. आणि गरम व्हायला लागलं, खरंच गरम, खरंच छान आहे ग, खरंच छान वाटतं, गरम वाटतं. पैसा वसूल होतो ना मग वाटतं. मी तुमका याचं रिव्ह्यू नक्की देत आहे. सो चला, तुमका जर व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा. तुम्ही आजपर्यंत खूप सपोर्ट केलात, त्याच्यामुळे माझे आता 550पर्यंत सबस्क्रायबर हो दिलेले असत. त्याच्यापुढे आपण 1000 पण करू. आपला सिल्वर प्ले बटन पण आपण लवकरच घेऊन 1,00,000 करून. तुम्ही तेवढा सपोर्ट पण करता असाल. मध्ये तुमका मालवणी भाषेत पण बोललेला आईच्या गावाचा बोललेला तुमका ऐका घेतला. मराठी पण मिक्सा, हिंदीचा मी बघीन, ट्राय करेन. कारण माझे जे हिंदी व्ह्यूवर असत ते कधी असं बोलतात किंवा क्या बोल रहे हो मालवणी में समजता नाही आहे असं होता कधी. त्याच्यामुळे मी काय करतो आहे बघू, त्यांच्यासाठी पण आपण लवकरात लवकर मालवणी भाषेतले ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये आपण व्हिडिओ घेऊन येऊया. आणि चला आता तुमचं जास्त वेळ घेत नाही. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की जावा. चला बाय.